तसंच जर आपण पाहिलं तर डुप्लिकेट एपिकवाले जवळपास 1,500 आहेत. ज्यांची वय 100 पेक्षा जास्ती किंवा 18 पेक्षा कमी असे मतदार आहेत ते 6,076 आहेत. एपिक नंबर नसणारे 2,500 मतदार आहेत आणि हाऊस नंबर नसणारे किंवा हाऊस नंबर न असणारे हे 6,97,887 आहेत. एवढा मोठा आकडा आहे. हे सगळे लोक जर आपण खरोखर यांना मतदानाचा अधिकार देणार असो, आणि आमचं मत असं आहे की प्रत्येक नागरिकाला, जो कोणी या खरा देशाचा नागरिक असेल त्याला मतदानाचा अधिकार आहे, युनिव्हर्सल फ्रँचाइज आहे, पण एका व्यक्तीला एकच मत असायला पाहिजे. इथे जे आम्ही बोलत आहोत ते खूप मोठ्या संख्येने, जसं विधानसभेत झालं, मग ते हरियाणाची विधानसभा असो की महाराष्ट्राची विधानसभा असो, जे फ्रॉड मतदार दिसले. हरियाणाच्या विधानसभेत तर ब्राझीलच्या मॉडेलचे फोटो वापरले गेले. जे महाराष्ट्रात झालं, वरळीमध्ये झालं, जे मी दाखवलं ते देखील आम्ही आपल्यासमोर आणलेलं आहे. पण महाराष्ट्राचा अभ्यास असेल, हरियाणाचा अभ्यास असेल, होणार आता बिहारचा अभ्यास असेल, हा सगळी एक अकॅडमिक एक्सरसाइज होती. हे हाइंडसाईटमध्ये झालेलं आहे. आत्ता संधी आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाला की ह्या 29 जे महानगरपालिका क्षेत्रांमध्ये निवडणुका होणार आहेत तिथे हा सगळा जो गोंधळ आहे, जो आम्ही अनालिसिस केलेली आहे आणि परत जी निवडणूक आयोगाने केली असेल, आमच्या सगळ्या मित्रपक्षांनी केली असेल, ते खरं की खोटं हे जाणून घेण्यासाठी पहिली मागणी आम्ही जी केलेली आहे ती हीच आहे की प्रारूप मतदार यादीवर सजेशन ऑब्जेक्शनचा जो वेळ आहे तो कमीत कमी 21 दिवस असावा. आत्ता लग्नाचा वेळ आहे. परत दुसरी गोष्ट म्हणजे साधारणपणे एवढा मोठा जो घोळ असेल, म्हणजे 8,32,000 लोक जर शोधायची असतील तर आम्ही तरी शोधायची कशी, म्हणून कमीत कमी 21 दिवस सजेशन ऑब्जेक्शनसाठी वेळ मागून आम्ही घेतलेला आहे. इन प्रिन्सिपल निवडणूक आयोगाने मान्य केलेलं आहे की वेळ वाढवून देतील. ते आता किती दिवस देत आहेत त्याच्यावर आम्ही वाट पाहत आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही सांगितलेलं आहे, ही विनंती केलेली आहे की बल्कमध्ये ज्या याद्या साधारणपणे आम्ही सांगत आहोत की ही यादी इकडून इकडे हल्ली आहे, की ह्या वॉर्डची ह्या वॉर्डमध्ये हल्ली आहे. हजारो लोक वॉर्डमधून हल्लेले आहेत. एक वॉर्डचं माझ्याकडे काल जे आलं, निवडणुकीच्या वेळी साधारणपणे म्हणजे आत्ता जी ही विधानसभेची निवडणूक होऊन गेली त्या निवडणुकीमध्ये त्या वॉर्डमध्ये 48,000 मतदार होते आणि आता 42,000 झालेले आहेत. 6,000 लोकांसाठी आम्ही एक ऑब्जेक्शन घ्यायचं कसं? आणि म्हणून आम्ही मागणी केलेली आहे की राजकीय कार्यकर्ते असो किंवा कोणी इंडिव्हिज्युअली असो, त्यांनी बल्कमध्ये जर तुमच्याकडे ऑब्जेक्शन घेतले तर ते बल्कमध्ये तुम्ही मान्य करा आणि तुमची यंत्रणा त्याच्यात लावा. मग ती पण त्यांनी आता इन प्रिन्सिपल आम्हाला ओके दिला. ते कसे त्यांचे आता नियम बदलतात आणि ते करतात त्याच्यावर आम्ही आता थांबलेलो आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.